तुम्हालाही तुमचं बाळ छान गुटगुटीत हवं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पौष्टिक रेसिपीचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहत आहात. सुरुवातीला ना एका कढईत आपल्याला ओट्स घालून घ्यायचे आणि हे ओट्स आपल्याला म्हणजे जवळपास आपण रवा भाजतो ना, रवा कसा आधी पांढरा असतो आणि तो आपण गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतो, तसंच सेम आपल्याला ओट्स भाजून घ्यायचे आहेत. ओट्स झाल्यानंतर मी ते जवळपास 100 ग्रॅम बदाम पण भाजायला घेतलेले आहेत. तुम्हाला तर माहितीच असेल, बदामामध्ये विटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे बाळाची स्मरणशक्ती वाढायला मदत होते. आता आपल्याला काजूसुद्धा छान भाजून घ्यायचेत आणि काजूमध्ये सुद्धा ना झिंक आणि मॅग्नेशियम असते, जे बाळांची हाडे मजबूत करण्यासाठी आणि वजन योग्यरित्याने वाढवण्यासाठी मदत करतात. आता आपल्याला यामध्ये ना पिस्ता घालून घ्यायचा आहे. तर मी पिस्ता इथे जवळपास 40 ग्रॅम इतका घालून घेतलेला आहे. पिस्त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रिया सुद्धा सुलभ होते. तर तुम्ही इथे बघू शकता, मी हे सगळं भाजून असं छान एका ताटामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला ना बारीक वाटायचे. तर म्हणजे तुम्ही इथे बघा, ओट्स ना असे हातावरती घेतले तरी एकदम बारीक होतात. इतपत आपल्याला हे ओट्स जे आहेत ना ते भाजून घ्यायचेत. आता यामध्ये ना खडीसाखर घालायची. खडीसाखर अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जर तुम्ही अजून तुमच्या बाळाला गोड चारणं सुरू केलं नसेल तर ही स्किपसुद्धा करू शकता. आता मी हे सगळं मिश्रण आहे ना एकदम बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे तुम्ही इथे बघू शकता, एकदम याची बारीक पावडर करून घेतल्यानंतर ही परत आपल्याला एकदा चाळूनसुद्धा घ्यायची आहे, जेणेकरून आपले जर काही काप बदाम आणि पिस्ता, काजू जर काही मोठे मोठे राहिले असेल तर ते निघून जातील आणि बाळाला खाताना ते लागणार नाही. कारण लहान मुलांना सुकामेवा थेट देण्यापेक्षा त्याची बारीक पूड करून देणे केव्हाही चांगले. त्यामुळे बाळाच्या घशात अडकण्याचा धोका राहत नाही आणि हे ड्रायफ्रूट्स बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि वजनासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि तुम्ही यामध्ये ना मखानेसुद्धा जर तुमच्या बाळाला आवडत असतील ना तर नक्कीच यामध्ये मखानेसुद्धा असेच छान थोडेसे परतून यामध्ये तुम्ही घालू शकता. तुम्ही इथे बघू शकता, आता माझे हे ओट्सची प्रीमिक्स तयार करून झालेली आहे आणि ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना आरामशीर राहते. तर आता ओट्स बनवण्यासाठी ना आपल्याला मी एका पातेल्यामध्ये ना 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तुमच्या बाळाच्या अंदाजानुसार त्यात ओट्सचं प्रीमिक्स टाकायचं आणि हे छान लो गॅसवरती एकदम शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे इथपर्यंत शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे असं छान शिजवून घ्यायचं आहे आणि आता हे ओट्स तुमच्या बाळाला चारण्यासाठी एकदम रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.